पंडित सुजन राणे यांना सन्मानित करूया। पंडित सुजन राणे हे खास अमेरिकेहून आपल्या कार्यक्रमासाठी आले। पंडित गोविंद प्रभू यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याचं तर पंडित राजाराम जाधव यांच्याकडे किराणा घराण्याचं शिक्षण त्यांनी घेतलं। पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडेही किराणा घराण्याचे संस्कार त्यांच्याकडे त्यांच्या गायकीवर झालेले आहेत। भारतात आणि भारताबाहेर अनेक देशामध्ये त्यांचं गायन झालेलं आहे। नुकतंच गोवा कला अकॅडमी पणजी, टाटा इन्स्टिट्यूट कुलाबा आणि राजहंस ट्रस्ट गोरेगाव या ठिकाणी संगीत सभेतून त्यांनी सहभाग घेतलेला आहे। त्यांच्याबरोबर साथ संगत करणारे तबल्यावर श्रीयुत रमाकांतजी राऊत यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो। श्रीयुत पवार सर आपल्याला, श्रीयुत रमाकांत राऊत, सावंत सर आणि पंडित भाई गायतोंडे यांचे शिष्य, त्याचबरोबर पंडित अरविंद कुमार आझाद यांचेही ते शिष्य आहेत। पवार सर आपल्याला विनंती, आपण त्यांना सन्मानित करायचे। त्याचबरोबर पवार सरांना विनंती, आपल्या शुभ हस्ते जे तबल्यावर साथ करतात असे श्रीयुत सुरेशजी फडतरे, पंडित अप्पासाहेब जळगावकर जे हार्मोनियमवर साथ करतात असे श्रीयुत सुरेशजी फडतरे, ज्यांनी अप्पासाहेब जळगावकरांच्या कडे हार्मोनियमचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना सन्मानित करण्यासाठी पवार सरांना विनंती करतो। त्या फडतरे दोन्ही तबल्याकडे हार्मोनियमकडे, त्यामुळे तबला आणि हार्मोनियम असा फरक होण्याची शक्यता आहे। आणि रसिक श्रोते हो, यानंतर पंडित सुजन राणे काय गाणार आहे हे तेच आपल्याला सांगतील। त्यांच्याबरोबर तंबोऱ्यावर साथ करतात श्रीयुत नामदेव शिंदे आणि संदीप गुरव। नामदेव, हे नामदेव थोड़ा आता है फिरून घे। बघा सर्व ऑन आहे, सर्व ऑन आहे। हॅलो, मला जरा सांगा, बोलायचं काही? मी सर्वप्रथम माझे मित्र शरद पेठे यांचा ऋणी आहे, कारण माझी इथे कोणाची ओळख नाही। माझं नाव शरद पेठे इथे सुचवलं सुधाकर चव्हाण, आणि सुधाकर चव्हाण तसं मी आभारी आहे, कारण त्यांनी एवढ्या मोठ्या मंचावर माझ्यासारख्या एक छोट्या गवयाला संधी दिली गायची। तर माझी मुख्य तालीम दस्तुरांच्याकडे जवळ 30-35 वर्ष माझा ओळख त्यांचे संबंध होता। त्याच्या अगोदर राजाराम बुवा जाधव, त्यांच्याकडे विश्वनाथ बुवा जाधव हे अब्दुल करीम खानचे शिष्य होते, त्यांच्याकडेच मी शिकत होतो बँड्राला। आणि त्याच्या अगोदर एक गोविंद प्रभू म्हणून ते मिराशी बुवांचे, त्यांनी मला सुरुवातीची तालीम दिली। मी माझं गाणं राग जीवनपुरीनी सुरू करतोय। आता श्रोते अगदी कमी झालेत, जेवढ्या लवकर गाता येईल तेवढा गाऊया, म्हणजे तुम्हाला सुद्धा घरी जायला बरं, कारण मला सुद्धा भूक लागली आता। चला, काय नाही नाही, हा असून द्या, पुढे काय मागे काय सगळं।
हे लाऊड नाही ना वाटत. ठीक आहे.
जा घर जा घर जाए तो तेरी बाधा कौन माने तू तो हर जा
पग रे रे सा सा जनन जनन बिचुआ बाजे पिया जनन जनन बिचुआ पिया जनन जनन बिचुआ बाजे पिया जनन जनन बिचुआ जनन जनन बिचुआ बाजे पिया जनन जनन बिचुआ बाजे पिया जनन जनन बिचुआ पिया जनन जनन बिचुआ बाजे अब कैसे आऊं जिया दरबार
कारण देऊळ आहे समोर, हे सौभद्र नाटकातलं प्रसिद्ध भजन आहे. त्याचा अर्थ असा की गुरु सारखं कोणी नाही. भीमसेन सुद्धा गेले, आमचे गुरु त्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी गेले. तर गुरुना वंदन करून कोण तुझं समसांग मज गुरुराया, 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 कैवारी सदया सदया
सदया कैवाजी सदया सदया कैवाजी 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 सदया. श्रोतेहो, आत्ताचं सत्र हे समाप्त झालेलं आहे. तरी संध्याकाळी 5:30 वाजता संध्याकाळचं सत्र चालू होणार आहे. तरी आपण सर्वजणांनी उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवू. धन्यवाद. संध्याकाळी कोण कोण आहे? संध्याकाळी कोण कोण आहे? आर्टिस्ट कोण कोण आहेत?